काढा करून प्यायचा, चांगला गुण येईल, लक्षात घ्या. व्यवस्थित राहायचं, मस्त राहायचं, मजेत राहायचं. हा, नाहीतर ते उगाच आता काय कसं करायचं, ते असं काय तसं काय 100 विचार डोक्यात असतात. त्यामुळं कारण कसं होतंय, पुरुषांच्या डोक्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचं देणं घेणं, संसार, काम, हे ते लय विचार डोक्यात असतात. आणि त्यामुळं काय होतंय की जे तुम्हाला मेन ज्या ठिकाणी ताकद पाहिजे तिकडे ताकद शिल्लक राहत नाही, कारण तुम्हीच घालवलेले असता विचार करून. ती काही कोण घालवायला येत नाही. तर ते जरासं कमी करायचं. हो का, बंद करून चालणार नाही. शेवटी संसार करायचा म्हणजे सगळे विचार करायला पाहिजे, पण बंद करायला नाही. पण अशोकाच्या पानांचा काढा पिलात ना, खरंच तुम्हाला खूप छान, म्हणजे नसा मजबूत होतात, बॉडीतल्या नसा मजबूत होतील, सर्क्युलेशन नीट चालेल. लसूण खाल्ल्यानंतर पण तुम्हाला सर्क्युलेशन नीट चालतं. आणि पांढरे तीळ खाल्ल्यानंतर सुद्धा कॅल्शियमची कमतरता असते ना, ही सुद्धा भरून निघायला चालू होते. त्यामुळं व्यवस्थित जे काय असेल ते व्यवस्थित राहणे, हसत खेळत राहणे, आनंदात राहणे. दुसरी गोष्ट अजून तुम्हाला सांगतो, बऱ्याच गोष्टी असतात. दात जर तुमचे कमजोर वाटत असतील, शरीर मजबूत ठेवायचं असेल, तर तुम्हाला श्रवणक्रिया व्यवस्थित होणं गरजेचं आहे. तर श्रवणक्रिया व्यवस्थित होण्यासाठी पेरूची पानं मधून फाडायची आणि तांब्याभर पाण्यात टाकायची, 2 किंवा 3 पानं, आणि ते कडक उकळवायचं. उकळून झालं ना की त्याच्यात तुरटी फिरवायची, ते गाळून घ्यायचं. कोमट असताना ते कळकळ कळकळ चूळ भरायची त्यानं. बघा, ज्या दिवशी कराल त्या दिवसापासून दात एकदम घट्ट, एकदम ओके होऊन जातात. हलतेले दात सुद्धा तुमचे ओके होतील. दात दुखला असेल, हिरडी फुगली असेल, हे करायचं, लगेच ओके होऊन जाईल. काही करायची गरज लागत नाही याच्यासाठी. तर त्यानंतर तुम्हाला बऱ्याच, म्हणजे कुठलाही आजार असू दे, कुठलाही आजार असू दे, साध्या सिंपल गोष्टीतून निघून जातात सगळे आजार. फक्त डोक्यात ठेवू नका, कारण डोक्यात जर राहिलं ना तर मग मात्र काहीच कोण काही करू शकत नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात, सांगण्यासारखं भरपूर आहे. अनंत इलाज दिलेले आहेत, ज्याचा अंत नाही. एवढ्या वनस्पतींनी दिलेला आहे, एवढं ऋषीमुनीने आपल्याला सगळं दिलेलं आहे. आता थोड्या गोष्टी सांगतो. थायरॉइडसाठी, थायरॉइडच्या नावानं 30-35 वर्षापूर्वी कुठे होता थायरॉइड? त्यावेळी बायका होत्या का नव्हत्या? महिला मंडळ होतं ना त्यावेळेस? थायरॉइड होता का त्यावेळेस? आता बघितलं तर ह्यातले मला वाटतं 30% तरी निघतील थायरॉइडवाल्या, जास्तच निघतील, पण मी अंदाजे सांगतो की कमीत कमी 30% तरी थायरॉइड. नारळीची मुळी घ्यायची, 3-4 मुळ्या घ्यायच्या, एवढ्या तांब्याभर पाण्यात टाकायच्या. नारळीची मुळी माहिती आहे ना, खाली खोडाजवळच असते पांढऱ्या रंगाची, ती घालायची, उकळवायची, कडक उकळवायचं, वस्त्रगाळ करायची आणि ते गडगड गडगड करायचं, चूळ भरायची. 2 महिने अजिबात चुकवायचं नाही. 2 महिन्यात थायरॉइड कायमचं गायब होऊन जाईल. करून बघा, कितीतरी हजारो महिला बऱ्या झालेल्या त्याच्यातून. आणि महिलांच्यासाठी अजून एक सांगतो, अनामिक भीती हा काय कुठला रोग नाही आहे. तुम्हाला जर समजा कसं असते, महिलांच्या मध्ये वाढतं कॅन्सरचं प्रमाण बघितलं तर खूप भीती वाटायला. ते पुरुष मंडळी असतात, व्यसनानं होतात. कोण मावा खातंय, गुटखा खातंय, दारू पितंय, काय काय करतंय, बिडी वडतंय, सिगरेट वडतंय, त्यानं त्याला होत असेल. पण महिला काय करतात? पण महिलांच्या मध्ये कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे. महिलांना घशाचा कॅन्सर आहे, स्तनाचा कॅन्सर आहे, गर्भाशयात कॅन्सर आहे. बऱ्याच महिलांना आता योनी मार्गात सुद्धा कॅन्सर दिसायला लागलेला आहे. तर हे जरासं सांभाळा, पाया पडतो. आरबट चरबट वेडं वाकडं काही खाऊ नका. आणि महिलांच्यासाठी खूप काही गोष्टी करू शकतो आपण. महिलांच्यासाठी आमचं महिला स्वास्थ्य फाउंडेशन आहे. माझ्या मिसेस चालवतात, संजीवनी तोडकर, त्यांना माई म्हणतात. मगाशी मला वाटतं माई बोललो कोणतरी, हा त्यांना माहिती आहेत. तर माईनी हे महिलांच्यासाठी काढलंय. कसं होतंय की बऱ्याच महिलांना खूप काही शंका असतात का विचारायचं असते, पण प्रॉपर खरी माहिती मिळणं कठीण आहे, कारण सगळी भीती घालणारी आहेत तुम्हाला. बघा, काळजी करा, ही तपासणी करूया, ती तपासणी व्हायला पाहिजे. तपासणी करणं काही चुकीचं नाही, पण माझ्या नजरेतून बघितलं ना तर नाडी परीक्षण व्हायला पाहिजे. कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगवेगळं आहे, प्रत्येकाच्या शरीरानुसार ते नाडी परीक्षण केलं जातं. आणि हे आमच्या इथं, मग कुणी या, तुम्ही पुरुष येऊ द्यात, स्त्रिया येऊ द्यात, कुणी येऊ द्यात, सगळ्यांचं नाडी परीक्षण आमच्या इथं फ्रीमध्ये करून देतो आम्ही. साधारण 5,000 रुपये घेतात त्याला, तेवढ्या खर्चात तुम्ही बरे होऊन जाल 5,000 मध्ये. जर काय असेल तर, नसेल तर तुम्हाला त्या नाडी परीक्षणावरून सगळं समजते की तुम्ही काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, कुठं प्रॉब्लेम आहे, नेमका तो प्रॉब्लेम आहे की नाही, कितपत आहे, कुठं नस अडकले का, पाय दुखतोय तर नस अडकले का, काय झालंय, हे सगळं नाडी परीक्षणावरून तुमच्या शरीराच्या कॅपॅसिटीनं. पुरुष आणि स्त्री सारखी आहे का, फरक आहे की नाही, मग त्यानुसार ते नाडी परीक्षण असते. आता पुरुषांच्या मध्ये सुद्धा आज मी 6-7 चपाती खातो एका टायमाला. सगळेच खातात का? कोण एक चपाती खाऊन पोट भरते? आता त्याच्यानी माझ्या शरीराची बरोबरी करून चालणार आहे का? माझ्या खाण्यानुसार माझ्या शरीरात घटक असणार, त्यानुसार माझी ताकद असणार, आणि त्यानुसार ते बरोबर आहे का चुकीचं आहे? एकेकाला 160 BP असते पण लक्षणं काही नाही, त्रास काय नाही, मग त्यानं गोळी खायची का? एकेकाला 250 शुगर असते पण लक्षणं काहीच नाही, मग कशाला औषधं खायची? ते तुमच्या शरीराच्या कॅपॅसिटीनुसार. कधी बघायचं? जेव्हा त्रास होईल तेव्हा बघा, आम्ही आहे तुमच्या सोबत, तुम्ही काही काळजी करू नका.
बघायचंच नाही कुठं आजारांच्याकडे, लक्षणं पण बघू नका, काय नाही. तुम्ही काय बिनकामाचं आहे का हो? सगळे कामं नाहीत का तुम्हाला? नसतील तर या आमच्याकडे शेतात कामाला, तुम्हाला देतो काम. काय तर बिनकामाचं असल्यासारखं ना. काय खोकला झालाय मला, 8 दिवस झालं कमी ना झालाय, बहुतेक मला टीबी झाली का काय म्हणते, ही शंका. जे नाहीत ते आजार म्हणतात. तर असलं काय महिलांनो म्हणू नका. तुम्हाला जर काही शंका विचारायची असतील, कारण काही शंका अशा असतात की नवऱ्याला सुद्धा तुम्ही सांगू शकत नाही, नवऱ्याला सुद्धा आपण काही गोष्टी बोलू शकत नाही, तर त्या गोष्टी तुम्ही माझ्या इथं फोन करून विचारू शकता. किंवा कोल्हापूर काय 15-20 मिनिटाच्या अंतरावरती आहेत ना, काही लय लांब नाही. ऑफिसला माई असतात, माईंना भेटू शकता, किंवा माईंची टीम आहे ती तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल, तुमच्या शंका घालवून देईल. आणि आम्ही आमच्याकडून काय घ्या अगर नाही घ्या, पाया पडतो तुमच्या सगळ्यांच्या, पण धाडच घ्या. आम्ही कुणालाही भीती घालत नाही. काय होत नाही हो म्हणलं की, आता एखाद्याला म्हणलं काय कसं काय बरं आहे का, काय औषध देतो का तो, पण ते विचारल्यावर कसं वाटतंय, बरं वाटतंय की नाही खरंच. मग हेच काम आम्ही करतोय आणि धाडच देण्याचं काम करतोय. धाडच घ्या. हे बिस्किट पुढे घेऊन येतात ना, ह्यासनी घरात घ्यायची नाहीत बघा, लय डेंजर. 10 रुपयाची बिस्किटचा पुडा घेऊन येते, बाई राधा ग माझी कशी होतीस, मी कशी झालीस, तू मिलीस तर मी काय करू, जा बघू मर तिच्या संग, जमतंय का तुला. हे लय डेंजर असतात. ही जर कुणाला बघायला गेली दवाखान्यात ऑपरेशन झालेल्याला, ते बरं झालेलं असते. तिथं जाऊन बाबा माझ्या काय झालं रे तुला, तिला वाटते डॉक्टरने सांगितले बहुतेक याचा कार्यक्रम आहे, मरतयच ते. असलं काही भीत बसायचं नाही. भीती घालणारी लय भेटतील अशी, आपण भ्यायचं नाही. कुठल्याही गोष्टीला भिवू नका. निसर्ग भरपूर ताकदवान आहे आणि वेळेच्या अगोदर तुम्ही जाणार नाही, त्यामुळे काय भ्यायची गरज लागत नाही. भ्यायचं नाही, बिनधास्त जगायचं. कवा मरल तवा मरल. इतर प्राणी पक्षी त्यांच्या डोक्यात काय नसते म्हणून त्यांना आजार कमी आहेत. आमच्या डोक्यात सारखं नुसतं मला काय झालं तर, मला काय झालं तर. आणि सोंग काढायची एक लई सवय असते बघा. आमच्या इथं दवाखान्यात मी तर बघतोय का नाही, काय सांगायचं, ताड 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 येतात चालत. आणि माझ्या पुढ्यात आलं का नाही, काय सांगायचं, मरणाची गोळी द्या, जा की तिकडे मर जा, माझ्याकडे काय, मी काय यम आहे वय, मी बरं करायचं काम करतोय, घालवायचं काम म्हणलं तुमचं आहे, तुम्ही बघा जावा की तिकडे. हे असलं सगळं असते, असलं निमित्त काढायचं नाही. एक एक तरी असे असतात ना. परवा एक माझ्याकडे पुण्यातून आले होते, पुण्यात होतो ना, एक 75 वर्षाचे आजोबा आल्यात. आता 75 वय. मी म्हणलं या, म्हणलं काय झालंय, म्हणलं तुम्हाला काय नाही, ओके एकदम. मग म्हणलं आमचं तोंड बघायची काय गरज लागली, काय नाही बाकीचं काय नाही बघा, फक्त काय होते लघवी फोर्स न होत नाही. मग म्हणलं कुठं दुखतंय का, नाही दुखत विकत काय नाही. म्हणलं काय त्रास काय होते, नाही नाही काही त्रास होत नाही, मला लघवी फोर्स न व्हायला पाहिजे. पूर्वी कशी व्हायची, आता तेव्हा तरुण होतात, आता 75 वय होतं, हे नशीब समज ना, बरोबर आहे का नाही. आता 75 वय, नाही मी लय पैसा घातलाय बघा, कुठंच मला फोर्स आला नाही, मी लय आशेनं तुमच्याकडे आलोय, मला बाकीच काय नाही, दुखत नाही काय नाही, काही त्रास नाही, अजून व्यायाम करतोय, खरं मला लघवी फोर्सनच व्हायला पाहिजे. मग म्हणलं मोटर बसूया, काय सांगू आता याला, तर आजार आहे का, वयानुसार काही गोष्टी आता मान्य करायला पाहिजेत ना. एक 82 वर्षाचे आले होते, 82 वर्षाचे ते आले, ते मला म्हणतात सगळं एकदम फिट अँड फाईन आहे मी, फक्त काय होतं माझ्या लघवीच्या पिशवीमध्ये लघवी साठते. त्याच्यात काय मसाले ताक साठवतोस, काय साठवतोस,
हा